नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। याच्यापूर्वीही आपण अपडेट पाहिलेलं होतं की जे काही हमी भावानं सोयाबीन आता खरेदी केलं जाणार आहे त्या संदर्भातील ज्या काही खरेदी करण्याच्या हालचाली आहेत ते सुरू झालेले आहेत। त्याच्यासाठी सर्वप्रथम काय झालेलं होतं की जो काही गेल्या वर्षीच्या अडचणी आलेल्या होत्या की बारदाना अडचण, बारदाना पुरवठा लवकरात लवकर व्हावा त्याच्यासाठी जे काही निविदा पुरवठादार कोण असणार आहे त्यांच्यासाठी जी आर काढून त्याची निवड करण्यासाठी जी आर काढलेला होता। त्यानंतर जर पाहिलं तर अनेक माध्यमातून किंवा जे काही शेतकरी संघटना असतील त्यांच्या मार्फत सुद्धा निवेदनं देण्यात आलेले होते की हमीभाव केंद्र हे लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर जे काही हमीभाव जे आहेत ते केंद्र नेमकं तुमच्या ठिकाणी आता कोणते आहेत किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये किती केंद्र आहेत, कोण्या ठिकाणी आहेत हे तुम्हाला सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे। कारण की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन करत असता किंवा तुम्हाला सेंटरवरती नेमकं कुठं जायचं हे जर माहीत नसेल तर त्यावेळी सुद्धा तुमची तारांबळ होऊ शकते। त्यासाठी जर पाहिलं तर कोण्या जिल्ह्यामध्ये किती आहेत हे जर करायचं झालं तर नाफेड मार्फत आणि NCCF मार्फत यांच्या अंतर्गत केंद्र चालवली जातात। महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मुंबई यांच्या अंतर्गत जर पाहिलं तर जे त्या संदर्भातील जर पाहिलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कितीही सुरू झालेली आहेत याच्या संदर्भातील जर पाहिलं तर कालच्या तारखेमध्ये जर पाहिलं तर 17 ऑक्टोबर 2025 रोजी काही जिल्ह्यांचे त्याच्यामध्ये याद्या त्यांच्या जी काही ही असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल त्यांच्याकडनं याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। तुम्हाला जर ती पाहायचं असेल तर तुमच्या जवळचं जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा कृषी जे काही पणन ऑफिस असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे जे काही तिथं यादी किंवा संपूर्ण दिलेली असेल तर त्या याद्या वगैरे बघून तिथं तुमचं त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते आहेत ते तुम्हाला निवडून घ्यायचे आहेत किंवा तिथं जाऊन पाहून घ्यायचे आहे की तुमचे जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी सोयाबीन हमीभाव केंद्र असतील ते सुरू केले जाणार आहेत। त्या ठिकाणी गेल्याच्या नंतरच तुम्हाला तिथून यादी मिळेल। जर आले नसेल तर कधी येईल वगैरे म्हणून तिथं तुम्ही चौकशी करू शकता त्यांच्यासोबत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या लातूर जिल्ह्याची जी काही यादी आलेली आहे 17 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेली आहे तर नेमकं लातूर जिल्ह्यामध्ये आता कोणकोणत्या ठिकाणी हे हमीभाव केंद्र असणार आहेत त्याची सविस्तर आपण आता माहिती पाहणार आहोत। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत असाल जे काही महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मर्यादित मुंबई जिल्हा पणन अधिकारी कार्यालय लातूर हे जर पाहू शकताय की ह्या जो कसा असेल किसान भवन मार्केट यार्ड लातूर यांच्या तिथला आहे। त्यांच्या अंतर्गत जे काही पाहिलं तर 17 ऑक्टोबर 2025 रोजी ही प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे काही असेल तर जे काही हमीभाव केंद्र आहे त्यांचे चेअरमन असतील किंवा सचिव असतील त्यांच्यासाठी हे संपूर्ण पाठवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये पाहू शकताय की एकूण जर ह्याच्यामध्ये पाहिलं तर पहिले एक नंबरला आहे जागृती प्रगती बीजो उत्पादन प्रक्रिया पणन सहकारी संस्था मर्यादित लातूर हे लातूर प्रॉपरमध्ये आहे। त्यानंतर 2 नंबर आहे जिजामाता मिरची प्रक्रिया पणन सहकारी संस्था मर्यादित सेलू बुद्रुक तालुका लातूरमध्ये आहे। त्यानंतर 3 नंबरचा आहे स्वर्गवासी रावचंद्रराव पाटील तळेगावकर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित उदगीर। 4 नंबरचा आहे औसा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित औसा। त्यानंतर 5 नंबरचा आहे शेषाद्री कृषी वस्तू पुरवठा सहकारी संस्था मर्यादित आष्टा तालुका चाकूर। त्यानंतर 6 नंबरचा आहे रेणुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित रेणापूर। अशानंतर 7 नंबरचा आहे चाकूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित चाकूर। 8 नंबर आहे तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित देवणी। त्यानंतर रोकडेश्वर तेलबिया उत्पादक सहकारी संस्था मर्यादित बाभळगाव। 10 नंबर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित अहमदपूर। हे जे काही तुमच्या सोसायट्या असतात गावातल्या हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म्हणलं की तुमची सोसायटी समजायचं आणि हे अहमदपूरची प्रॉपर सोसायटी असेल। त्यानंतर 11 नंबर आहे रंगराव पाटील कृषी उत्पन्न खाजगी बाजार समिती लोणे उदगीर। त्यानंतर 12 नंबर आहे हलसी तू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित हलसी तू तालुका निलंगा। 13 नंबर आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर। त्यानंतर 14 नंबरला आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित हलकी तालुका शिरूर अनंतपाळ। हलकी आणि इथं हलसी तू आणि हलकी आहे ह्याच्यामध्ये गोंधळून जाऊ नका। त्यानंतर 15 नंबरला आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित सताळा तालुका अहमदपूर। 16 नंबरला आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित कुणकी तालुका जळकोट। 17 नंबरला आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित साकोळ तालुका शिरूर अनंतपाळ।
त्यानंतर 18 नंबरला आहे संजीवनी कृषी वस्तू खरेदी विक्री प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित मुरुड अकोला. त्यानंतर आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित रावणकोळा तालुका जळकोट. 20 नंबर आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित भोपणी तालुका देवणी. त्यानंतर 21 नंबरला आहे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित हाडोळती. 22 नंबरला आहे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित तांबडसांगवी. 23 नंबरला आहे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित सिंदकी. ज्या काही ह्या ही आहेत आता त्यांच्यासाठी हे 2025-26मध्ये नाफेडमार्फत जे काही खरेदी करण्याची ही सेंटर आहेत, या सेंटरवरती आता शेतीमालाकरिता शेतीमालाची प्रत वगैरे तपासण्यासाठी सुद्धा नाफेड कार्यालयाकडून नियुक्त केलेले सर्व्हेयर वगैरे असतील, त्यांच्याबाबत सुद्धा असंच माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे सुद्धा हे देण्यात आलेले आहे. प्रत्येक ठिकाणी एक सर्व्हेयर असतो तिथे. अशा पद्धतीच्या ह्या लातूर जिल्ह्यामध्ये जे पाहिलं तर एकूण 23 विविध कार्यकारी सोसायट्या त्याच्यामध्ये आहेत. तर नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या सोसायटी आहेत किंवा कोण्या ठिकाणी किती आहेत, तुमच्या जवळ आसपास कोणती आहे, हे जर पाहायचं झालं तर तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्हा स्तरावर जाऊन तुमचं जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती असेल त्यालाच किंवा APMC सुद्धा म्हणतात, त्याच अंतर्गत जर पाहिलं तर मार्केट यार्डसुद्धा म्हणतात. तर तुमच्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुमच्याकडे जर यादी प्रसिद्ध झालेली असेल तर चेक करा. नसेल झाली तर कधी होईल किंवा कोणकोणते ठिकाणी आहेत हमीभाव केंद्र, अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि चेक केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन लवकरच सुरू होणार आहे त्यांनी सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला नेमकं कोणत्या सेंटरवरती जाता येईल किंवा ऑनलाईन कशा पद्धतीनं करायचं किंवा ऑनलाईन करत असताना कोणती संस्था निवडायची सविस्तर आपण ते व्हिडिओ पाहणारच आहोत. व्हिडिओवर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच पुढचं येणारं अपडेट जे असेल ते तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला माहिती उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. भेटूया पुढील माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.